एबीपी माझाच्या माझा विजन कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिकच्या टीसीएस कंपनीतील जिहाद प्रकरणावरती मोठं वक्तव्य केलंय। कार्यकारी संपादक सरिका कौशिक यांनी जेव्हा टीसीएस प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांना सवाल केला तेव्हा त्यांनी या प्रकरणामध्ये टीसीएसची चूक नसल्याचं सांगत क्लीन चिट दिली आहे। तसंच खरातने आस्थेचा बाजार मांडून लोकांना ब्लॅकमेल केल्याचं म्हणत भोंदूबाबाची जागा जेलमध्येच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। काही घटना या घडलेल्या आहेत त्या चुकीच्याच आहेत, पण हे सांगत असताना मला या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे, TCS कंपनीची यात कुठेही चूक नाही। TCS कंपनीने संपूर्ण तपासामध्ये पूर्ण सहकार्य केलं आहे। पहिल्या दिवशी त्यांनी या संदर्भातलं भूमिका मांडून हे सगळं कंडेम केलेलं आहे। त्यामुळे TCSला बदनाम करणं हे काही योग्य नाही। TCS आपल्या देशातली नंबर 1 ची कंपनी आहे, पण त्या लोकांनी तिथे जे केलंय ते सत्य आहे। त्यामुळे त्यांना ती जी काही शिक्षा आहे ती झाली पाहिजे। पहिली गोष्ट तर हे झालेलं प्रकरण अतिशय वाईट आहे, म्हणजे अतिशय गलिच्छ अशा प्रकारचा हा प्रकार आहे। आणि आस्थेचा बाजार कसा मांडता येऊ शकतो आणि आस्थेच्या आधारावर लोकांना ब्लॅकमेल कसं केलं जाऊ शकतं याचं हे उदाहरण आहे। फोटो कोणासोबत आहे त्याच्याकरता चौकशी, त्यांचा काही व्यवहार झाला आहे का, त्याचे काही पुरावे आहेत का। त्यामुळे मला असं वाटतं की याच्यात अतिशय चांगला जे काही तपास आहे तो चाललेला आहे। इतका नीट तपास चालला आहे, प्रोफेशनल तपास चालला आहे, कोणी सुटणार नाही याच्यामध्ये। आता अनेक वेळा लोकांना तपास कसा चालतो हे माहिती नसतं, एव्हिडेन्शियल व्हॅल्यू कशाला आहे, कुठली गोष्ट एव्हिडन्स होत नाही, प्रत्येक गोष्टीची एव्हिडेन्शियल व्हॅल्यू क्रिएट करावी लागते तर तो एव्हिडन्स होतो अशा पद्धतीनं। त्यामुळे लोक कपोकल्पित बाबींवर किंवा चर्चेतल्या बाबींवर अनेक कमेंट्स करतात। मी महाराष्ट्राला एवढं आश्वस्त करू इच्छितो, खरात किंवा त्याच्यासारखे जे भोंदू बाबा आहेत यांची जागा जेलमध्येच आहे। यांना काही झालं तरी जेलमधनं बाहेर आम्ही येऊ देणार।